श्री स्वामी समर्थ. मी योगिता स्वागत करते तुमचं माझ्या चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला शुभ जावो, तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण हो, हीच स्वामीचरणी प्रार्थना. तर चला, मी घेऊन आले तुमच्यासाठी खास व्हिडिओ. चला सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला. तर तुम्ही म्हणत असाल की हा कोणता व्हिडिओ आहे, तर तुम्हाला मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आमच्या गावची यात्रा आहे, म्हणजेच शनी महाराजांचा सप्ताह आहे आणि त्यानिमित्त घराची साफसफाई करायची आहे. तर ज्यावरती भांड्यांच्या टाक्या ठेवलेल्या होत्या, होणी काढून दिलेल्या होत्या आणि त्यामध्ये जे भांडे आम्ही वापरत नाही ते ठेवलेले असतात. आता भरपूर दिवस झाले ते धुतले नव्हते आणि हे नवीन भांडे असतात, तर त्यांना धुतल्यानंतर लगेच कोरड्या कपड्यांनी पुसून घ्यायचे असतात, नाही तर त्यावरती असे पाण्याचे जे डाग आहेत ते पडतात. तर इथं मुली ज्या आपला कपडा घेऊन ते व्यवस्थित अशा कोरड्या करत होत्या आणि हे माझ्या जे सर्व भांडे आहेत ते लग्नातले होते आणि ते मी अजून वापरत नाही, ते ठेवलेलेच असतात. पण आता यात्रा म्हटल्यावरती साफसफाई करायची, तर मग पूर्ण भांडे काढली होती. तर इथं बघू शकता एवढी भांडे धुतले होते आणि आता मुली जे सर्व आहे ते व्यवस्थित असे कोरडे करून ठेवले होते. पण आता त्यांनी ठेवताना व्यवस्थित कुठे ठेवले होते आणि तुम्ही म्हणत असाल की भांडे धुतले आहे आणि घरात का ठेवले आहे, तर बाहेर खूप वारं होतं आणि वाऱ्यामुळे धूळ इतकी होती तर प्रमाणाच्या बाहेर, त्यामुळे ते घासून भांडे फॅन चालू करून तिथं सुकत ठेवले होते आणि मुलींनी ते एक कपडा घेऊन त्यांनी व्यवस्थित असे पुसून ठेवलेले होते. तर इथं बघू शकता आता त्यांना जागा राहिली नव्हती भांडे ठेवण्यासाठी, तरी तर मी त्यांना जागा करून देत होती की जेणेकरून त्यांना जे भांडे ठेवण्यासाठी सोयीस्कर पडेल. तर आता एक 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 करून, आणि संसार म्हटलं तर भांडे लागतातच, पण एवढे पण नको की आपली दमछाक व्हायला होते. तरी आता सर्व मी जे त्यांना जागा करून दिलेली आहे आणि पुन्हा मी भांडे घासण्यासाठी निघालेले आहे. तर आता इथं बघू शकता भांडे जे बारीक बारीक जेवढे भांडे होते ते झालेले होते आणि आता राहिल्या होत्या आपल्या बरण्या वगैरे. तर इथं जे द्रोण होते ते शिल्लक राहिलेले होते, तर मी त्याचा यूज जे आपल्या छोट्या बरण्यामधलं जे सामान आहे ते ओतण्यासाठी केला. आणि आता एवढ्या आपल्या ज्या बरण्या आहेत त्या साफ करून घेतल्यानंतर आपण इकडं बोललो आहो किचन साफ करायला. तर किचन खूप मेंचट झालेलं होतं आणि खूप दिवस झाले त्याला असं, म्हणजे आपण रेग्युलर धुतो पण असं वरतून जास्त काही धुतलेलं नव्हतं. तर आता खूप मी त्याला जी घासणी आहे त्यांनी व्यवस्थित असं लिक्विड घेऊन धुवून काढत होते आणि इतकं छान असं निघलेलं होतं. आणि खरंच गावचा काही कार्यक्रम असेल तर आमच्याकडं जेव्हा आपण दिवाळीला साफसफाई करतो तशाच प्रकारे साफसफाई केली जाते आणि व्यवस्थित अशी साफसफाई केल्यानंतर मग आपण आपले जे भांडे आहे ते लावणार आहे. तर इथं बघू शकता माझी दमछाक, तुम्हाला बघण्यासाठी हा व्हिडिओ 5 मिनिटाचा वाटेल पण माझ्यासाठी ते अर्धा ते पाऊण तास यामध्ये गेलेला होता, एवढं सर्व साफ करण्यामध्ये. कारण ते खूप जे आपण फोडणी वगैरे देतो तर ते सर्व जे फरशा आहेत त्या चिकट होतात आणि रेग्युलर जे साफ करतो त्यापेक्षा जेव्हा आपण घराची साफसफाई करतो तेव्हा थोडासा वेळ लागतोच. तर इथं मी सर्व अशापैकी साफ करून घेतलेलं होतं आणि जे साईडनी धूळ वगैरे होती, तर बघू शकता तुम्ही जे भांड्याच्या टाक्या वगैरे ठेवल्या होत्या त्याच्या खालची धूळ सर्व खाली आलेली होती आणि मग मी पाणी टाकून त्याला स्वच्छ असं धुवून घेतलेलं होतं. तर इथं बघू शकता किती बारीक माती अशी निघलेली आहे. आपण किती स्वच्छ केलं पण आता कसं एवढ्या 7 ते 8 दिवसात जास्तच वाऱ्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि त्यामुळं घरात धूळ खूप येते, सॉरी. तर आता इथं मी सर्व स्वच्छ करून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला याला, आणि हे पाणी काढण्याचा सुद्धा एक टास्क असतो कारण ते पाणी काही केल्या निघत नव्हतं. तर खूप वेळ लागला हे पाणी बाहेर काढण्यासाठी. तर फायनली आपली फरशी आता कोरडी झालेली आहे आणि आता आपण जे बाकीचे भांडी आहेत ते बघूयात. तर आता एवढं झाल्यानंतर हे बघा तुम्ही, अजून एवढी भांडी आपली बाकी आहेत आणि संध्याकाळ झालेली होती आणि एवढं पण मला सर्व आवरायचं होतं आणि त्याचबरोबर स्वयंपाकही करायचा होता. तर आता मी जे भांडे ठेवायचे होते ते अशा प्रकारे एका टाकीमध्ये व्यवस्थित असे ठेवणार होते. आता हे जे भांडे आहेत ते पूर्ण नवेच भांडे आहेत आणि त्यांचा शक्यतो यूज होतच नाही. तर आता मी ते सर्व व्यवस्थित असे एका जी आमच्या मोठ्या 2 टाक्या आहेत त्यामध्ये ठेवून देते आणि म्हणजे त्याचं जेव्हा लागलं तेव्हा आपल्याला काढता येतात. पण आमच्याकडचं शेतीचे कामं असतात आणि एवढी जर सर्व भांडी काढली आणि कामाचा दिवस म्हटलं तर मग एवढं आवरलं जात नाही. तोपर्यंत आत्ताच जेवढे पाहिजे आहे तेवढे मी साईडला ठेवले आणि जे आपण जास्त करून वापरत नाही किंवा आमच्याकडे जेव्हा आंबारस वगैरे करतात तेव्हाच भांडे लागतात, असं तर जास्त काही वापर त्याचा होत नाही. तर मग मी जेवढे आत्ता लागणार आहे तेवढेच ठेवलेले आहे आणि बाकीचे टाकीमध्ये ठेवून देत आहे. आणि इथं बघू शकता बरण्याही सुकलेल्या होत्या बऱ्यापैकी आणि रात्रीचा टाईमही भरपूर झालेला होता, पण मला आता एवढं ठेवल्याशिवाय पर्याय नव्हता. तर आता एक एक करून जे भांडे आहेत ते मी आता ठेवून देत आहे. आता बऱ्यापैकी ठेवून झालेले आहे आणि काही शिल्लक राहिलेले आहे थोडेफार.
तर ते आपण दुसऱ्या याच्यामध्ये ठेवू. आणि याच्यामध्ये बी खूप काय म्हणता ना त्याला, माइंड वापरावा लागतो, कारण कोणतं कुठं ठेवायचं, कुठं काय ठेवायचं काहीच कळत नाही. आता हे सर्व झाल्यानंतर आता आपण जे दुसरे भांडे आहेत तेही दुसऱ्या टाकीमध्ये ठेवून घेणार आहोत, जेणेकरून आपला जो उद्याचा वेळ आहे तो वाचेल. आणि घराचं साफसफाई करायची म्हटली तर 2 दिवस तर लागतातच, कारण भांडे जास्त असतात. आणि मी तर पहिले अंघोळ करून घेतली होती, कारण खूप गरम होत होतं. आणि मग नंतर जी भांडे आहे ते आवरायला घेतले होते. तर इथं हा मसाल्याचा डबा वगैरे जो बसतच नव्हता, तर मी त्यात खूप इकडचे तिकडे करून तेव्हा तो कुठंतरी मावला. आणि एवढी टाकी भरली तरी पण काय भांडे संपत नव्हते, अजूनही भांडी होतीच. तर बघू शकता तुम्ही हे. आणि मग खरंच मी तर म्हणते, लग्नात भांडे देण्याऐवजी जर एखादा मुलीला नावावरती घर घेऊन दिलं तर खरंच उपयोगी असेल, कारण तिची खूप दमछाक होते एवढं सर्व आवरायचं म्हटलं तर. आणि आता सर्व मी ते सामान आहे ते लावून झालेलं होतं. आणि आता या बरण्यांमध्ये मला जे ओतून ठेवलेलं सामान होतं ते आता टाकायचं होतं. तर आता त्यामध्येही मला कोणतं कशात ठेवायचं, कोणतं कशात ठेवायचं ते पण जम्पलिंग होत होती. आणि खरंच मी म्हणते, आयुष्य ही खरंच शाळा आहे आणि तिथं पावला पेपर द्यावेच लागतात. आणि त्याचा टाईम टेबलही ठरलेला नसतो. तसंच आयुष्यात आपण संसाराच्या याच्यात कुठं कुठं आपल्याला परीक्षा द्यावं लागतात ते काय सांगताच येत नाही. तर आता इथंही आपल्याला मी जी छोट्या बरण्या होत्या त्यामध्ये जसं जसं मावेल तसं तसं सामान ठेवत होती. आणि वेळ झालेला होता आणि मुलींचं सारखं चाललं होतं की जेवायला दे, जेवायला दे. तर आता जेवणासाठी ही तयारी करायची होती. तर आता बऱ्यापैकी आपल्या ज्या बरण्या आहेत ते व्यवस्थित झाल्या होत्या. मी जेवढ्या भरणार होते तेवढ्या ठेवणार आणि बाकीच्या आता सकाळी बघणार होते, कारण रात्रीच्या आता भरपूर वेळ झालेला होता आणि स्वयंपाकही करायचा होता. तर आता एवढे सर्व आवरून झाल्यानंतर आपण स्वयंपाकाला बेलगणार आहोत. तर तिथं बघू शकता तुम्ही 7:45 झालेले होते आणि एवढा पसारा आता बऱ्यापैकी आवरलेला होता. तर मुलींचं चाललं होतं की मम्मी आम्हाला पुरणपोळी खायची आहे. थोडं पुरण शिल्लक होतं, तर मी पीठ मळलं आणि त्यांच्यासाठी पुरणपोळी केली, थोडासा रस केला. आणि कितीही थकलं तरी मुलांना काय सांगू शकत नाही की मी खूप थकलेले आहे आणि आता स्वयंपाक करणार नाही. तर आता इथं पुरणपोळी झाल्यानंतर आता आपण दुसऱ्या दिवशीचे मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे. तर दुसऱ्या दिवशी आता आपल्याला बारीक भांडे सर्व झाले होते. आता आता आपले राहिले होते डबे वगैरे, तर तेही आपल्याला घासून घ्यायचे आहे. आणि त्यातलं जे सामान आहे ते मी व्यवस्थित बाजूला उन्हामध्ये साडीखाली सुकत ठेवलं. आणि आज एवढं वारं नव्हतं त्यामुळे मी बाहेरच भांडी घासली. आणि इथं बघू शकता आता आपण रॅक लावलेली आहे. आणि रॅक लावल्यानंतर ही माझी लग्नाचीच रॅक आहे. आता तुम्ही म्हणताल प्रत्येकचं काही तुझ्या लग्नाचंच आहे, तर हो, ही पण लग्नाचीच रॅक आहे. आणि मी 2-2 रॅक लावल्यानंतर आहो बोलले की खूप जागा जात आहे आणि एवढी जागा वेस्टेज करणं खरंच किचन ड्रॉवरला करतात ते विनाकारण नाही, कारण खूप जागाची बचत होते आणि जी सामान आहे तेही व्यवस्थित बसतं. तर बघू आता आम्ही एकदा पुढं मागे किचन टॉयलेटचं काम करून घेऊयात. आणि इथं मी सर्व भांडे लावून झाल्यानंतर आमच्या आहोंची फरमाईश आली की नाही इथं हे लावू नको, एकच रॅक राहू दे. तर मी जी स्टीलची रॅक होती तिच्यात जास्त भांडे बसत नाही, तर आता मी ही जी दुसरी रॅक आहे ती ठेवलेली आहे. आणि आता तिच्यावरती आपण हे जे भांडे आहेत तुम्ही बघू शकता, आता मी तिला तिकडं सरकून दिलेलं आहे आणि छोटी रॅक लावलेली आहे. आणि अजून खूप पसारा पडलेला होता आणि एवढा पण आवरायचा होता, तर खूप दमछाक झाली होती 2 दिवसापासून. आणि हा तेलाचा डब्बा आहे, तर याच्यात तेल होतं. तर आता म्हटलं तेल संपत आलेलं आहे, तर विनाकारण जागा गुंतवण्यापेक्षा तो एक मोठ्या डब्यामध्ये ओतून घेतला. आणि जी किटली आपली छोटी किटली असते तिच्यामध्ये घासलेली होती, तर तिच्यातही थोडं तेल ओतून घेतलं, म्हणजे जेणेकरून पटपट आपली कामं होतील. आणि इथं जो लसूण वगैरे बटाटे कांदे जे होतं ते व्यवस्थित असं एका याच्यामध्ये भरून ठेवलं. आणि अजूनही आता मी पटपट असा पसारा आवरून घेत होते, कारण आजचा मला पूर्ण दिवस घालवायचा नव्हता, कारण आजही संध्याकाळ झाली तर पुन्हा तेच होणार होतं. त्यामुळं आता इथं पटपट सर्व काही आवरून घेतलेलं आहे. आणि फायनली आता मी संध्याकाळच्या वेळेस माझं पूर्ण बऱ्यापैकी आवरून झालेलं आहे. माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा.